पुण्याच्या बाहेर आलो तर कसलं धुकं आहे ते. द्राक्षच आहेत ना, काही दिसणार आहे ह्याच्यात, तर सगळं पांढरं दिसायला ह्याच्यात. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ते बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेत 4:45 वाजलेत. आपली गाडी तयार आहे, आपण चाललोत. सकाळचे वाजलेत 4:45. हे बघा 4:45 झालेत, बरोबर 4:45 झाले ते. सकाळी सकाळी असं लवकर बाहेर निघायचं म्हटलं की जास्त ट्रॅफिक नसतं रस्त्याला, ते एक मजा असते. नंतर निघालो इंदापूरला. ॲक्च्युली एक काम आहे, त्या कामासाठी इंदापूरला चाललो मेडिकल रिझन्समुळे. चला ते गॅस भरायसाठी थांबलो तिथं, गॅस भरून आपण पुढे निघणार आहोत. आणि हा बघा एक सायकलिंग ग्रुप चालला आहे सकाळी सकाळी. आपण पोचलो हडपसरमध्ये, ट्रॅफिक नसल्यामुळे आपण लवकर आलोच. एरवी जर असं यायचं म्हणलं ट्रॅफिकमुळे तिथं यायलाच 1 तास लागतो. मला वाटतं आपण 20 मिनटात आलो का, 20 मिनटं ते अर्धा तासात आलो पण. हाच फायदा असतो लवकर निघायचा. समोर बघा मित्रांनो, धुकं कसलं भारी दिसतंय. फक्त गाड्यांच्या लाईट्स त्याच्यामुळे धुकं एकदम मोठून दिसतंय. धुकं दिसतंय, काय भारी धुकं वाटतंय. मजा येते. ही धुकं आहे ऍक्च्युली, कारण इथून आता सगळं हिरवा पट्टा सुरू झाला ना. पुण्याच्या बाहेर आलो तर कसलं धुकं आहे ते ना. तिथं होतं काहीतरी, तिथं पाण्याचं थोडंफार असतं. जिथं पाण्याचं असतं तिथं जरा धुकं असतं जास्त. टोल नाक्यावरती आपल्याला हार विकणारे, लिंबू मिरची असे विकणारे दिसतात. चला आता इथून आपला टोल रोड स्टार्ट होतोय. आपण आहोत सोलापूर हायवेला. पुढे सोलापूर हायवे सरळ हैदराबादला पण जातात. बघा मित्रांनो काय धुके, म्हणजे समोर जर काही दिसना गेले म्हणून फॉग लॅम्प काल बसवला बाबा, बल्ब गेला होता ना, थोडं तरी जरा फरक पडतो. तिथेच होता ना, एवढा स्वतः जरा जास्त होता. आणि इकडं आता सगळं फॉगच असणार. आता हे बिगवणपर्यंत असं असणार आहे, कारण बिगवणला सगळं पाणी आहे ना, ते पाण्यात धुकं जास्त असणार आहे. धुक्यामुळे विजिबिलिटी थोडी कमी होते, लक्ष ठेवावं लागतं. दिसत नाही ॲक्च्युली, रस्त्याचा अंदाज येतो. ऑलराईट, आपण आहोत पाटसच्या टोल नाक्यावरती. आणि आपलं फास्टॅग झाला स्कॅन. बघा आता इथं हॉटेल्स अजून चालू दिसतात. आता लोकांच्या नाश्त्याला वगैरे थांबत असेल का. हां, कारण आता टोल नाक्याचे तर असतेच तसे हॉटेल वगैरे चहा पाण्यासाठी जरा थोडा ब्रेक घेतो ना माणूस. हे बघा सगळी द्राक्षाची बाग आहे वाटतं. द्राक्ष आहे का काय, द्राक्षच आहेत ना. हां हे बघा, ही सगळी द्राक्षाची बाग आहे इथं. बघा कसलं भारी वाटतंय. पूर्ण इथून तिथून द्राक्षच आहेत रे, सगळे द्राक्ष आहेत. आणि असे शेतकरी लोक शेताच्या जवळच घर वगैरे बांधून राहिलेले. बघा भारी वाटते. काही काही ठिकाणी मागे तर त्याच्यावरती असं कापड वगैरे टाकलेले होते, म्हणजे जेणेकरून मला वाटतं ऊन वगैरे लागू नये किंवा पाऊस. हे सगळे इकडे बघा द्राक्षाचेच बाग आहेत सगळे. हे बघा इकडं
असले का असे कापड वगैरे साड्या वगैरे लावलेले त्याच्यावरती. इथून तिथून सगळे द्राक्ष ना रे, कसलं भारी वाटेल. आणि सकाळचे आता वाजलेत 7 वाजत आलेत, फक्त 7 मिनिट राहिलेत. मस्त धुकं आहे. काय दिसणार आहे ह्याच्यात, तर सगळं पांढरं दिसायला ह्याच्यात. मोबाईलमध्ये काय दिसत नाही. हां हां शेतात चाललं, काय दिसत नाही. शूटच सगळं पांढरं दिसायला, फक्त आतमधलं गाडीतलं दिसायला, बाहेरचं सगळं पांढरं दिसायला. बघा मित्रांनो, मला रस्ता दिसतोय पण तुम्हाला आता काहीच दिसत नाही, सगळं पांढरं दिसत, कारण सगळं धुकं आहे. त्याच्यामुळं मोबाईलमध्ये सगळं धुकं दिसतंय. आता ॲक्च्युली हा शेताचा रस्ता आहे. चला आता मित्रांनो, मी पोहोचलोय जामदार वस्तीमध्ये आणि गाडी इथं लावली आपली. आणि बघा सगळीकडं चारही बाजूला शेत आहेत. हे बघा हे सगळं शेत आहे. आणि इथं जर बघितलं तर ॲक्च्युली मी आलो तिथं, हे समोर घर आहे, तिथं एक व्यक्ती आहेत जे हे करतात, म्हणजे कुणाची नस वगैरे आकडली असेल किंवा मालिश वगैरे असं करून जे काही त्यांचं दुखणं आहे ते हे करतात. तर बरेच लांबून लांबून लोक येतात तिथं ॲक्च्युली, असं मला कळलं. आता बघू, आपली नंबर नाव टाकावं लागतं. मस्त धुकं पडलं आहे, भारी वाटतंय. मला वाटतं हे त्यांचं घर आहे. हे बघा आता इथं असे नंबर लावावं लागतात, नाव लिहावं लागतं, एंट्री करावं लागते. येतो आहे 23-24-25 नंबर आहे बघा. म्हणजे आमच्या आधी एवढे लोक येऊन गेलेत. सकाळी 5 वाजता निघून आम्ही आलो, तिथं 7 वाजता पोचलो. पण हां बघा आता हे लोकांचे नाव आहेत, कोण कोण आले, कुठून कुठून आलेत बघू शकता. बघा नांदेड नाही दिसते मला इथं, बार्शी, करमाळा, सोलापूर तर जवळच म्हणा, मोहोळ, माणेगाव, अंबाजोगाई, म्हणजे बरेच लांबून लांबून लोक येतात. मग आता हे आहे त्यांचं घर जे ट्रीटमेंट करतात. एंट्री तर केली आपण, आता आपल्याला वेळ लागणार आहे. 23-24 नंबर आहे म्हणल्यावर भरपूर वेटिंग आहे. आणि मला वाटतं त्यांचं स्टार्ट ते मला वाटतं 9-9:30ला चालू करतात. म्हणजे त्या अर्थाने आपला नंबर यायला मला वाटतं 12-1 वाजतील कदाचित. आता आपल्याकडे एकच पर्याय उरतोय, गाडीत बसायचं. मित्रांनो गाडीत झोपलो होतो थोड्या, कारण लवकर निघालो होतो आपण, त्याच्यामुळे काय झोप झाली नव्हती. मला वाटतं 1 तासभर झोपलो आपण. आणि बघा इथं चालू केलं आता. काय इथं बघा आता किती गर्दी झाली. आणि इथं नाश्त्याची सोय पण आहे. फोनवर घ्यायचं म्हणल्यावर सगळेच फोनवर लावतील ना, मग 2 दिवस आधी लावून बसतील. हां तर इथं आल्यानंतर नंबर लावणं वेगळे, मग जो हजीर तो वजीर तसं. हां नाही, ज्याला माहिती आहे ते बरोबर येते. असं की तुमच्याकडून थोडी माहिती घेतोय. बघा मित्रांनो इकडं गाड्या बघा किती गाड्या लागल्यात. आणि या साईडला समोर पुढे गेला हे बघा, इथं आता चालू केले त्यांनी या रूममध्ये ट्रीटमेंट करणं. तर हे ॲक्च्युली जामदार वस्तीच आहे नाही. आता आपण इथं नाश्ता करू, थोडा वडापाव खाऊ, कारण इथं फक्त नाश्त्याला एकच सोय वडापावच आहे. कारण हे ॲक्च्युली आहे रानामध्ये, शेतामध्ये, त्याच्यामुळे इथं जे आहे तेच खावं लागेल. आणि आपण सकाळी लवकर निघालो होतो 5ला, त्याच्यामुळे काही नाश्ता नाही, काही नाही. आता आपला वडापाव आला मस्तपैकी गरम गरम. हां श्वास पाहिजे. हां बघा सकाळी सकाळी वडापावचा नाश्ता ठेव मस्तपैकी. आता वडापाव आणू. इथं आहे डॉक्टरांचा पत्ता, नाव सगळंच आहे.
अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी बंद राहतं आणि सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असतं बघा. बघा आम्ही आलो होतो तेव्हा एकच पान होतं. हा नंबर होता आमचा इथं. आणि बघा आता दुसरं पान पण भरलं आणि तिसरं पान 82 आले आता. 82 आले आतापर्यंत झालेत काय माहिती आता कसं बघताय तिथं. शनिवार सुरुवात पण झालेत कुठे झालेत काय झालेत कसं पुन्हाच केले नाही. हे मध्ये मध्ये गेलेत ना आता इथले घेतले मध्ये घेतले मध्ये पुन्हा हे बी केले हे गेले म्हणजे झाले ते. डॉक्टर आले जाते इथं. मित्रांनो मी आता आहे बेलवाडी गावामध्ये आणि हे बघा आता इथं मी ज्या लोकेशनला आलो आहे तिथून एक भारी दिसतं सगळं म्हणजे शेत वगैरे आहे. हे बघा अशी पायवाट नाही मातीचा रस्ता असा मातीचा रस्ता आणि इकडे नारळाची झाडं मध्ये पाणी कॅनलचं पाणी म्हणू शकतो आपण. आणि त्या तिकडे बघा ट्रॅक्टर शेतामध्ये नांगरणी चालू आहे. जबरदस्त मस्त नजारा आहे. आणि या इकडे मला विहीर पण दिसते. चला विहीर बघू आपण तुम्हाला दाखवतो. ही बघा ही विहीर आहे. इथून आतमध्ये पाणी पडतंय विहिरीमध्ये आणि सगळी ऊसाची शेती. आता इकडची सगळी शेतं हिरवीगार आहेत कारण हा जो भाग आहे हा ॲक्च्युली इंदापूर तालुका आहे आणि इथं उजनी धरण जवळच आहे. त्याच्यामुळं काही तर पाण्याचा प्रॉब्लेमच नाही आहे. त्याच्यामुळे इकडचे सगळी शेतं तुम्हाला हिरवीगार दिसते. आणि त्या तिकडे ते जे पांढरं दिसते तो डॉक्टरांचा दवाखाना आहे घर आहे त्यांचं तिथे आम्ही आलो. अजून बराच वेळ आहे. पेशंट्स भरपूर आहेत. बरेच लांबून पेशंट आलेले आहेत. आणि आमचा नंबर 24-25 आहे. मला आपल्याकडे आहे टाईम भरपूर. सकाळी 1 तास झोप पण घेतली कारण आम्ही लवकर आलो होतो. आता म्हटलं चला जरा आसपास परिसर फिरून येऊ म्हणून आलो तिकडे. तर मस्त वाटतं शेत वगैरे भारी दिसतं. आता मी इथं थांबलो. निरगुडीचा पाला ना निरगुंडी का निरगुंडी जो काय असतो तो निरगुंडीचा पाला गेला. आणि समोर उसावाले चाललेत. आमचं जे काम होतं इंदापूरला ते केलं आणि झालं. तब्बल 3 वाजले. अख्खा दिवस गेला ॲक्च्युली. आणि आता परत चाललोत आणि हा पाला घ्यायला थांबलोत कारण औषधी पाला आहे. डॉक्टरांनीच सांगितलं आहे घ्यायला जाता जाता. आता आपण आहोत इंदापूर बारामती रोडला. या साईडला हे इंदापूर इकडून आलोत आपण आणि इकडं आहे बारामती. आता या रूटने जरा ट्रॅफिक असणारच आहे. क्या बात आहे. ST दिसते मला या रूटला. हे बघा बऱ्याच दिवसांनी ST दिसली एक. हा काय मोठा हायवे नाही आहे छोटाच आहे. त्यामुळे ह्या रोडला जरा ट्रॅफिक असणार. थोडा टाईम लागणारच. जाऊ आता दमाने. आजचा प्लॅन थोडा वेगळा होता. करायचं वेगळं होतं पण नाही जमलं नाही शक्य झालं. आमचा प्लॅन होता की जिथे आम्ही गेलो होतो इंदापूरला ट्रीटमेंटसाठी ॲक्च्युली हाडांचे स्पेशलिस्ट आहे. हाड आणि मणक्याचे जे काही आपल्याला आजार असतील ते त्याच्यावरती उपचार करतात. तर तिथे आम्हाला 3 वाजले सगळं आमचं व्हायला. आणि 3 वाजता आम्ही निघालोच. तर आमचा प्लॅन आता असा होता की समजा लवकर झालं 12 वाजता वगैरे तर भिगवणचं बर्ड सँक्च्युरीला जायचं भेट द्यायची. तिथं बर्ड वॉचिंग करायचं. पण ते काय तर शक्य नाही कारण उशीर झालेला आहे. बघा सर्जा राजाची जोडी. कुठल्या गावची? बीड. आमच्या गावची.
अंबाजोगाई शिरूरचे का? बघा असं असतं उसावाल्यांचं लाईफ. हे तर बैलगाड्या आहेत, आता तर ट्रॅक्टर वगैरे पण येतात, पण आता ही पहिली पद्धत, जुनी पद्धत म्हणू शकतो आपण. चला निघायचं का? चला आता यांना ओव्हरटेक करायचं आपल्याला परत. कुठल्या कारखान्याला? जवळच आहे का? हा आपण आहोत बारामती रोडला, इंदापूर बारामती रोड. आणि बघा किती ट्रॅफिक आहे. हे ऊस काय म्हणतात, ऊस तोडणीवाल्यांमुळे ट्रॅफिक जाम झाले. आणि तोच आता साखर कारखाना जवळच आहे, लेफ्ट साईडला आहे, दिसते मला चिमणी. राईटला वळत सगळ्या कारखान्यावाले. धोंडोबा, आधी सातो, कारभारी सर्कल. हा एक सर्कल आहे बारामतीमधलं. आणि पुढे आपण राईट घेतोय मोरगावच्या दिशेने जाण्यासाठी. तर आपण ॲक्च्युली बारामती मग जेजुरी मोरगाव रोडनी पुण्याला जाणार आहोत. आपण जेजुरी मोरगाव रोडला आलोत. आता इथून आपल्याला सरळ मोरगाव जेजुरी असा प्रवास करायचा आहे. आणि पुढे आपल्याला एक CNG पंप पण शोधायचा आहे. CNG भरण्यासाठी संप झालाय. हो इथं एक पंप दिसतोय, इथंच आहे CNG. हाच आहे, लाईन लागलेली. लाईन तर असणारच, CNG साठी ऑब्वियसली. ते पण झालं रस्त्यात भेटलं. ती लाईन CNG ची. आणि ॲज युजल CNG पंपवर लाईन असतेच. काय हरकत नाही. चला आता आपण आलो मोरगावमध्ये. आणि इथे थोडा नाश्ता करू आणि मग पुढे जाऊ. या इथे आपण स्टेटसमध्ये जाऊन आपला स्टेटस वाढवू, जरा नाश्ता करू. चला याची आपली गाडी लावली. हे इकडं अरे बस इथपर्यंत येतात की बघा. PMPMLच्या बसेस इथपर्यंत येतात. हडपसरहून जे येतात ते मोरगावपर्यंत. समोर दिसतंय तो बस डेपो आहे. आणि या रूटलाच फक्त मला ST चालू दिसल्या, पुणे बारामती रोडलाच. बाकी कुठं STचं नाही दिसलं. चला आता नाश्ता करू, काहीतरी थोडंफार लाईट खाऊ आणि मग जाऊ आपलं. हे बघा ही एक अजून एक ST चालली. फक्त या रूटलाच ST चालू आहे वाटतं. चला आता आपला नाश्ता झाला इथं हॉटेल स्टेटसमध्ये. नाश्ता करून आपलं स्टेटस वाढवलं आपण. आणि इथं आता मसाला पान येण्यासाठी थांबलोत. मसाला पान घेऊ आणि निघू आता नॉनस्टॉप. आता हे मोरगावमध्ये ऑप्शन आहे ॲक्च्युली. आणि मोरगाव इथे अष्टविनायकपैकी एक गणपती आहे, मोरगावचा गणपती. हां सुपारी नको. चला आता मंडळी निघू इथून. आता आपल्याला जायचं नॉनस्टॉप. इथून जेजुरी दिवेघाट, सासवड दिवेघाट, हडपसर आणि मग आपल्या घरी निघू इथून आता. हे मोरगाव आहे. इथून राईट मारला तर आपण जातो बिगोनला, सोलापूर हायवेला. आपण सरळ जाणार आहोत जेजुरी मार्गे. बरेच दिवस झालं जेजुरी रूटवरनं गेलो नाही. म्हणून खास लॉकडाऊनपासून इकडे या रूटला आलोच नाही. त्यामुळे खास बघायचे दिवेघाट आणि जेजुरी घाट. जेजुरी काय कंडिशन आहे काय नाही. जेजुरी इथून आहे 18 किलोमीटर, सासवड 35 आणि पुणे 68. रेल्वे रस्ते पहिले खराब होते. मागे मला वाटतं
3-4 वर्षापूर्वी आम्ही आलो होतो तेव्हा. तर बऱ्यापैकी चांगले झालेत. डांबरी रस्ते केलेत, नवीन रस्ते केलेत आणि असे पट्टे वगैरे पण मारत आहेत. काम चालूच आहे अजून पट्टे मारायचं. पट्टे मारणं गरजेचं आहे कारण ह्या रूटला स्ट्रीट लाईट कुठेच नाही आहेत. पट्टे जर मारले तर रात्री कळून येते बाबा रस्ता कुठे चालला आहे, नाही तर मग अंदाज येत नाही. इथून आपल्याला घरी पोहोचायला साधारण 2.5 तास लागतील. जरा ट्रॅफिक वगैरे लागायला सुरुवात होती आता. तर मित्रांनो आता पुन्हा जेजुरीच्या जवळ पोहोचलोय. पुढे गेलं लेफ्ट साईडला तो लाल कलर दिसतोय डोंगरावरती, तो ॲक्च्युली जेजुरीगड आहे, मंदिर आहे खंडोबाचं. लाल अक्षरात लिहिलेलं आहे जय मल्हार. बरेच दिवस झालं जेजुरीला पण आलो नाही. जसं लॉकडाऊन लागले सगळंच फिरणं वगैरे सगळंच बंद झाले. आता एक वेळेस यायचं आहे जेजुरीला, त्याचा एक ब्लॉग बनवायचा आपल्याला. बघू आता कधीतरी करू आपण. आणि आपण आता जेजुरीमध्ये आहोत. इकडे सिमेंट रस्ता केला रे. अरे वा, काय बात. बघा म्हणजे इकडचे रस्ते सुधारलेत, बऱ्यापैकी चांगले झालेत. आता जेजुरी हा पूर्ण सिमेंट रोड केला आहे. मंदिराकडे जाण्यासाठी इकडनं लेफ्ट मारू लागतो. बम्पिंग स्पीड ब्रेकर मजा येते. नाचली स्पीड वगैरे नाचल्याने वाटते मस्त. अंग मोकळं होतं ना, आपण नाचून निघतो. भरपूर मोठे होते, जास्त होते स्पीड ब्रेकर. 15-20 होते. हां, हे आहे सासवड गाव. चला आता मित्रांनो दिवे घाट सुरू झाला. आता इथून आपण दिवे घाट उतरणार आहोत. घाट संपलाय फायनली. मला वाटतं साधारण 2-3 किलोमीटरचा घाट असेल आहे ना का जास्त? 3 किलोमीटरचा वगैरे असेल. आणि या इथे हे जे दुकानं वगैरे दिसते तुम्हाला, हे सगळे तर स्पेशली म्हणजे मटकी भेळ फेमस आहे इथं. म्हणजे इथं कधी तुम्ही थांबून मटकी भेळ वगैरे घेऊ शकता, पार्सल घेऊ शकता, ते खाऊ शकता. मिसळ पण चांगली असते इथली, पण स्पेशली मटकी भेळ फेमस आहे तिथल्या.
आणि बघा हे सगळे कपड्यांचे दुकान आहेत, होलसेल दुकान आहेत, स्पेशली बस्ता वगैरे बांधण्यासाठी. साड्यांचे होलसेल साड्यांचे गोडाऊन आहेत, दुकान आहेत मोठे मोठे. बस्ता वगैरे बांधायचं असेल तर लोक इकडं येतात, लग्नाचा बस्ता वगैरे. अशी ट्रॅफिक असते या रोडला संध्याकाळी, त्यामुळे इकडनं जर तुम्ही संध्याकाळचं येत असाल तर ट्रॅफिकसाठी तयार राहा. या टायमिंगला रोजच ट्रॅफिक असते.